लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पिशोरमध्ये पोलिसांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था. 22 जण भाड्याच्या घरात. सुरक्षितता धोक्यात. निवासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची होते मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व आकाराने मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या पिशोर येथील ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातील निजामकालीन कौलारू व लोखंडी पत्र्यांचे सरकारी निवासस्थान क्वार्टर्स पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. गळती, भगदाडे व असुरक्षित संरचनेमुळे पोलिसांना अक्षरशः जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पिशोर पोलीस ठाण्यात मंजूर असलेल्या 28 कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासस्थाने क्वार्टर्स असले तरी त्याची अवस्था दयनीय असल्याने सध्या केवळ 5 ते 6 कर्मचारीच ठाण्याच्या परिसरात वास्तव्यास आहेत. उर्वरित 22 ते 23 कर्मचारी गावात व आजूबाजूच्या परिसरात भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री एखादी गंभीर घटना घडल्यास पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा ते 1 तासाचा विलंब होत असून याचा थेट परिणाम कायदा सुव्यवस्थेवर होत आहे. पावसाळ्यात निवासस्थानामध्ये क्वार्टर्समध्ये थेट पाणी शिरते, तर हिवाळ्यात कौलारू व लोखंडी पत्र्यातील भगदाडांमुळे कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. कुटुंबासह राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून कोणत्याही क्षणी अपघात किंवा जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. पिशोर हे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून तालुका स्तरावरील महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे. पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिशोर, वासडी, चिंचोली, नाचनवेल, करंजखेड व नागापूर अशा 6 बिट्स अंतर्गत एकूण 92 गावे, खेडी व वस्त्यांचा समावेश आहे. तब्बल 30 किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या हद्दीत गवताळा अभयारण्याचा डोंगराळ भागही येतो. एवढ्या मोठ्या व संवेदनशील हद्दीचा कारभार अवघे 28 कर्मचारी संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू व इतक्या मोठ्या हद्दीचा कारभार पाहणाऱ्या पिशोर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या निवासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून नवीन व सुरक्षित पोलीस वसाहत उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाण्याचा कारभारही निजामकालीन वास्तूतूनच चालत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून नवीन पोलीस निवासाची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.